ब्रेकनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत एक मोठी खरं तर अपडेट समोर येते। शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार आपत्रेबाबत सुनावणी सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी शिंदेंची नेते म्हणून निवड केली असं युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। ठाकरे पक्षप्रमुख झाल्यावर त्यांनी नियुक्त्या केल्यात। पक्षाच्या सगळ्या कायदेशीर गोष्टी सादर करण्यात आल्यात असं देखील सिब्बल म्हणाले। आयोगात पक्षाच्या सर्व गोष्टी कायदेशीर सादर करण्यात आल्यात असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। ठाकरेंकडून वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहायला मिळतो। या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आहेत असे देखील सिब्बल म्हणाले। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह सोबतच आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत। निवडणूक आयोगात पक्षाच्या सगळ्या गोष्टी आम्ही कायदेशीर सादर केल्यात असे देखील यावेळेस कपिल सिब्बल म्हणाले। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणी संदर्भातील नवीन अपडेट आहे। शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रतेबाबत सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी शिंदेंची नेते म्हणून निवड केली देखील सिब्बल म्हणाले। ठाकरे पक्षप्रमुख झाल्यावर त्यांनी नियुक्त्या केल्यात। पक्षाच्या सगळ्या कायदेशीर गोष्टी सादर करण्यात आल्यात असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। उद्धव ठाकरे यांच्याकडून कपिल सिब्बल यांचा सध्या युक्तिवाद सुरू आहे। या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आहेत असं देखील यावेळेस कपिल सिब्बल म्हणाले। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले जात आहेत। उमेश, काय अपडेट? गेल्या 4 वर्षापासून याबाबत म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाचं असणार आहे, पक्षावर नेमका अधिकार कोणाचा, याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावण्या सुरू आहेत। मात्र यावर कोणताही निकाल अजूनही आलेला नाही। दोन्ही पक्षाकडून जर आपण पाहिलं तर सातत्याने यावर निर्णय लवकर होईल यासाठी अपेक्षा केली जात होती। आणि आता जर आपण पाहिलं तर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे आणि जी कपिल सिब्बल यांच्याकडून ठाकरेंची बाजू मांडण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांनी पक्ष कशा प्रकारे अगदी संघटित आणि संघटनेनुसार म्हणजे जी पक्षाचं संविधान असतं, पक्षाची संघटना असते, त्या संविधानानुसार कशा प्रकारे व्यवस्थित चालत होतं हे सांगण्याचा प्रयत्न केला। ठाकरेंची जी बाजू होती ती मांडण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी सुरू असतानाच कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांना, कारण उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुखच योग्यरित्या झालेले नाहीत असा आक्षेप जो आहे तो याआधी घेण्यात आला होता। मात्र त्यांची जी निवड झालेली ती अगदी पक्षाच्या संविधानानुसारच झालेली आहे आणि पक्षाची जी घटना आहे त्या घटनेनुसार सगळ्या प्रक्रिया पार पडलेल्या आहेत असा युक्तिवाद आता कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। त्यामुळे या अंतिम युक्तिवादात नेमकं कपिल सिब्बल आता न्यायालयाला पटवून देऊ शकतील का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे। मात्र त्याच वेळी शिवसेना, जे शिंदेची शिवसेना आहे त्यांच्या वकिलाकडून आता कोणता युक्तिवाद केला जातोय, त्यांना वेळ दिला जातोय का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा अंतिम युक्तिवाद आता सुरू झालेला आहे आणि या अंतिम युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालय नेमकं काय ठरवतंय, पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाला देणार, आज याबाबतचा निर्णय होतोय का निर्णय राखून ठेवला जाणार आहे आणि निर्णय राखून ठेवल्यानंतर त्याचा तो निर्णय कधी जाहीर केला जाणार आहे याकडे दोन्हीच पक्षाचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ही सगळी घटना घडली, एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्यांनी वेगळं सरकार स्थापन केलं आणि संपूर्ण देशभरातच या घटनेमुळे जे आहे ते राजकीय खळबळ जी आहे ती माजली होती आणि त्याचा निकाल आणि अंतिम युक्तिवाद सध्या कुठेतरी सुरू असताना याबाबत आता सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निर्णय घेणार आहे, अंतिम युक्तिवादातून कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयाला उद्धव ठाकरे यांची बाजू पटवून देऊ शकतील का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। राजकीय पक्ष विधिमंडळ खरं तर या अध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये एखाद्या नेत्याला बाहेर काढू शकतो असं देखील युक्तिवाद खरं तर कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आता शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद देखील करण्यात येईल ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल। उमेश, नक्कीच, कारण निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलाय त्याचा त्या विरोधात सगळ्यात आधी तर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप नोंदवला होता आणि सर्वोच्च न्यायालय त्यासाठी धाव घेण्यात आली होती। आमदार आणि खासदार यांच्या संख्याबळानुसार त्यांना तो पक्ष आणि चिन्ह देण्यात आला होता। हा आमदार आणि खासदारच फक्त हे पक्ष म्हणून नसतात, कारण पक्ष एक वेगळी संघटना असतात, त्या संघटनेनुसार काम करत असतात, त्या संघटनेमध्ये हजारो शेकडो कार्यकर्ते असतात, त्या पक्षाला पाठिंबा देणारे मतदार असतात, त्यांचा देखील विचार केला गेला पाहिजे आणि तो विचार केला गेला नाहीये निवडणूक आयोगाकडून आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंकडून ही धाव घेण्यात आली होती। मात्र जी पक्ष संघटना ज्या प्रकारे चालवायला हवं होतं, ज्या प्रकारे निर्णय घ्यायला पाहिजे होते, संविधानिक
नुसार किंवा लोकशाहीनुसार त्याबाबत घेण्यात आलेले नाहीये. उद्धव ठाकरे एकाधिकारपणे हे सगळे निर्णय घेत होते आणि त्यामुळे पक्षामध्ये कोणतीही लोकशाही उरली नव्हती असा जो दावा आहे तो शिंदेकडनं सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आला होता. तो खोडून काढण्याचा प्रयत्न कपिल सिब्बलांकडे सुरू आहे. त्यामुळे आमदार आणि खासदारांच्यात फक्त पाठिंब्यावरती पक्ष ठरू शकत नाहीये आणि त्यामुळे यावर आता सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं आणि शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांचे जे वकील आहेत ते वकील आता या सगळ्या युक्तिवादाला कसं फोडण्याचा प्रयत्न करतात हे देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. खरं तर हे सर्व सुरू असताना न्यायालयानं पक्षचिन्हाबाबत कोणते निकष विचारात घ्यावेत हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. कारण एका बाजूला शिवसेना ठाकरे गट आहे, दुसऱ्या बाजूला शिंदेची शिवसेना आहे आणि दोन्ही बाजूने जो युक्तिवाद सुरू आहे तो ऐकल्यानंतर आता कोर्ट काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं असेल. उमेश, नक्कीच, कारण पक्ष आणि चिन्ह हे केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येवरती आधारित नसू शकतं. केवळ एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार आणि खासदार गेले आणि त्यांनी पाठिंबा दिला म्हणून पक्ष चिन्ह आणि पक्ष हा एकनाथ शिंदेला देण्यात आलेला यावरती कटाक्षाने आक्षेप जो आहे तो सातत्याने कपिल सिब्बल करतात. कारण या आधी देखील ज्यावेळेस सुनावणी झाली होती त्यावेळेस देखील त्यांनी ह्या सगळा जे मुद्दे आहेत ते कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. आता देखील त्यांचा मुद्दा मांडण्याचा सर्वात पहिला जो मुद्दा आहे तोच आहे की पक्ष फक्त आमदार आणि खासदारांनी नाही ठरणार आहे. यासोबतच जर आपण पाहिलं तर जे घटनात्मक म्हणजे शिवसेनेची जी घटना आहे त्या घटनेनुसार बैठका व्हायला पाहिजे होत्या, त्या बैठका व्यवस्थित झालेल्या नाहीये. ज्या निवड प्रक्रिया आहेत त्या संघटना घटनेच्या पद्धतीने व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे पक्ष कोणत्याही प्रकारे घटनेनुसार चालत नव्हता हे सांगण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आला होता. मात्र जी निवड प्रक्रिया असेल खास करून उद्धव ठाकरे यांची जी निवड प्रक्रिया झाली त्यांना जे पक्षप्रमुख बनवण्यात आलं त्यावेळेस देखील अगदी घटनात्मक पद्धतीने त्यांना बनवण्यात आलं होतं आणि त्यावेळेस स्वतः एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वात काम करत होते. एकनाथ शिंदे यांना आमदार करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावरती सही केली होती. असं असताना ते थेट उद्धव ठाकरेंवरती आक्षेप कसा काय घेऊ शकतात असा देखील युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्यामुळे या सगळ्याचा सारासार विचार आता कोर्ट करणार आहे. घटनात्मक पद्धतीमध्ये पक्ष कसा चालला किंवा तो चालला की नाही हे देखील कटाक्षाने पाहिलं जाणार आहे आणि दोन्हीकडचे जे मुद्दे एकमेकांचे खोडण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यावर नेमकं कोर्ट काय टिप्पणी करते हे अत्यंत महत्वाचं असणार आहे. निश्चित. उमेश, या संदर्भातील आणखीन अपडेट्स आपल्याकडून घ्यायचे आहेत कारण दोन्ही पक्षाकडून आता युक्तिवाद देखील सुरू आहे. असेच संपर्कात राहा. पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ आणि काय आता अपडेट आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.